सोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। जैसे जैसे विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं, वैसे ही नेता एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप का खेल खेल रहे हैं। ऐसे में कांग्रेस नेता नाना पटोले ने राज्य सरकार पर इल्जाम लगाए हैं। उन्होंने कहा कि अभी की महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र का स्वाभिमान बेच दिया है। महाराष्ट्र को लूट कर उसे कर्ज में ये सरकार डुबा रही है। उन्होंने ये भी कहा कि सार्वजनिक उपक्रमों को बेचा जाने का काम ये सरकार कर रही है, इसलिए महाराष्ट्र को बचाने का संकल्प उन्होंने किया है। टिकवता कसा टिकवता येईल याच्यावरचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कारण की आताचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे यांनी महाराष्ट्रातला स्वाभिमान विकलेला आहे। गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्राला लुटून सुरतेला देण्याचं काम चालू झालेलं आहे। महाराष्ट्र कर्जामध्ये डुबवून ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्राच्या जमिनी संपत्त्या सार्वजनिक उपक्रम विकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचवणं हा संकल्प आम्ही लोकांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा आणि रणनीती आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे।